राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं मराठी मित्र या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही तासांपासून गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं व्याकरणाचा टप्पा, महत्त्वाचा भाग क्रियापद कशाला म्हणतात हे समजून घेतोय। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये क्रियापद कशाला म्हणतात याचा आपण विचार केला। वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो काही घटक असतो त्याला क्रियापद असं म्हणतात, तो आपण यापूर्वी बघितला। त्यात क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक। आता सकर्मक कशाला म्हणतात, अकर्मक कशाला म्हणतात हे ओळखण्यासाठी आपल्याला एकदा कर्ता ओळखावा लागतो। कर्ता ओळखला की कर्त्याने केलेली कृती ज्याच्यावर घडते त्याला कर्म असं म्हणतात। मग आता कर्म कसं आहे, कसं नाही, कसं ओळखायचं, परीक्षेत आपल्याला फक्त ओळखायचं असतं। मग ओळखायचं कसं, तर ते पण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल आणि डायरेक्ट हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला असेल मित्रांनो, तर अगोदर तो व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ एकदा समजून घ्या। जेव्हापर्यंत कर्ता आणि कर्म ओळखणं समजत नाही तेव्हापर्यंत आपल्याला क्रियापद हा टॉपिक अजिबात समजणार नाही। व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक असतो क्रियापद, त्याच्याचमुळे परीक्षेत त्याच्यावर बरेपैकी प्रश्न पडत असतात। आता क्रियापदाच्या प्रकारांचा विचार आपण करत होतो। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण द्विकर्मक क्रियापद कशाला म्हणतात ते बघितलं होतं। द्विकर्मक क्रियापद कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये दोन कर्म आलेले असतात। जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्म घेऊन येतं त्याला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात। मग एकदा वाक्य सकर्मक आहे का हे ठरवायचं, आणि ते कसं ठरवायचं तर आत्ताच सांगितलं, मागचे व्हिडिओ बघा। सकर्मक अकर्मक कसं ओळखायचं कळून जाईल। दोन कर्म आहे, जे क्रियापद स्वतःसोबत दोन कर्म घेऊन येतं त्याला द्विकर्मक असं म्हणतात। मग जर दोन कर्म आहे हे एकदा कन्फर्म झालं, हे एकदा नक्की झालं, तर काय ना प्रश्न विचारा येणार उत्तर आहे प्रत्यक्ष कर्म असतं। काय ना प्रश्न विचारा येणार उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं। तर कोणाला हा प्रश्न विचारला तर येणार उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असतं। त्यानंतर मित्रांनो, आपण आज जे बघणार आहोत ते आहे संयुक्त क्रियापद। आता संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात याचा आपल्याला विचार करायचा। तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला दोन क्रियापदांची गरज भासते, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला दोन क्रियापद स्वतःसोबत घेऊन यावं लागतात, दोन क्रियापद मिळून जिथं वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, दोन क्रियापद मिळून जिथं वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात। संयुक्त म्हणजे एकापेक्षा अधिक घटक असतात, जसे की संयुक्त महाराष्ट्र वगैरे वगैरे असं आपण बघत होतो। संयुक्त क्रियापद म्हणजे दोन क्रियापद। उदाहरण बघूया, एवढा लाडू खाऊन टाक, एवढा लाडू खाऊन टाक। मित्रांनो, आता एवढा लाडू खाऊन टाक हे जे वाक्य आहे यामध्ये मुख्य क्रियापद कोणतं तर टाक हे मुख्य क्रियापद आहे। पण एवढा लाडू टाक असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ बदलून जातो, एवढा लाडू टाक असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ बदलून जातो। मग वाक्याचा अर्थ बदलू नये, वाक्यात योग्य क्रिया कळावी म्हणून खाऊन हा शब्द त्याला मदत करतोय, म्हणून याला सहाय्यकारी क्रियापद, मदत करणार सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतात। तर याला मुख्य क्रियापद असं म्हणतात। आता हे जे सहाय्यकारी क्रियापद असतं, सहाय्यकारी क्रियापद असतं हे धातू साधित असतं। मग आता धातू साधित कशाला म्हणतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। धातूला प्रत्यय लावून, धातूला प्रत्यय लावून क्रिया अपुरी किंवा अपूर्ण दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित असं म्हणत असतात। मग एवढा लाडू खाऊन टाक, तर इथं दोन क्रिया दाखवलेल्या, एक खाण्याची आणि एक टाकण्याची, पण बोलणारा खाण्यासंदर्भात बोलतोय। जिथं दोन क्रियापद मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात आणि अशा ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद प्लस मुख्य क्रियापद अशी रचना असते, त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात। मग संयुक्त क्रियापदाच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो, सहाय्यकारी क्रियापद प्लस मुख्य क्रियापद अशी जिथं रचना असते त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात। आणखी एखादं उदाहरण बघू मित्रांनो, आई मंदिरातून जाऊन आली, आई मंदिरातून जाऊन आली। आता इथं दोन क्रियापद आहेत, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन क्रियापद आहे। आई मंदिरातून आली असं म्हटलं तर बोलणाऱ्याच्या मनातील योग्य अर्थ समोरच्यांपर्यंत पोहोचणार नाही। एक जाण्याची आणि एक येण्याची अशा दोन क्रिया होत्या, एक होती जाण्याची आणि एक होती येण्याची। संयुक्त क्रियापद म्हणजे दोन क्रियापद मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात। पण मित्रांनो, याच्यात एक अट आहे, या वाक्यात दोन क्रियापद आलेले असले तरी संयुक्त क्रियापद असं वाक्य नाहीये। का नाहीये, जिथं दोन क्रियापद वेगवेगळी क्रिया दाखवतात ते संयुक्त क्रियापद नसतं। इथं दोन क्रियापद मिळून वरच्या वाक्यामध्ये दोन क्रियापद मिळून एकच क्रिया दाखवत होती, कसली क्रिया, लाडू खाण्याची। लाडू खाण्याचीच क्रियाबद्दल बोलणारा बोलत होता। असं जिथं असतं की जिथं दोन्ही क्रियापद एकच क्रियेचा निर्देश करतात त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात। एखादं आणखी उदाहरण बघू, मुले मैदानावर खेळू लागली, मुले मैदानावर खेळू लागली।
मुले मैदानावर खेळू लागले. आता या वाक्यामध्ये नेमकी कोणती क्रिया महत्वाची आहे, लागण्याची की खेळण्याची? तर खेळण्याची. मुले मैदानावर खेळू असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. हा शब्द नुसता वापरला तर वाक्याला अर्थ मिळत नाही. आणि मुले मैदानावर लागली असं म्हटलं तर त्याच्यातनं पण वेगळाच अर्थ लागतो. त्याच्यामुळं जिथं दोन शब्द मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात आणि हे दोन्ही शब्द क्रियापद असतात त्यावेळेस त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणत असतात. संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? तर दोन क्रियापद मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात आणि अशा वाक्यांमधील आलेले दोन्ही क्रियापद एका आणि एकाच क्रियेचा निर्देश करत असतात. दोघं मिळून एकाच क्रियेसंदर्भात बोलत असतात. अशी जिथं रचना असते त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. रनिंग नोट्स काढा. पुढच्या मुद्द्याचा विचार करूया. प्रायोजक क्रियापद. आतापर्यंत आपण बघितलं की दोन कर्म दोन क्रियापद. आता एक प्रकारे दोन करते, एक प्रकारे म्हणतोय, लक्षात ठेवा. नाही तर काही जण म्हणते सर तुम्ही नवीन नियम काढले. एक प्रकारे दोन करते असतात, आपल्या भाषेमध्ये दोन करते असतात. एक उदाहरण बघू मग परत त्याच्यावर चर्चा करू. सचिन झाडावरील पक्षी उडवतो. सचिन झाडावरील पक्षी उडवतो. मित्रांनो उडवणारा कोण आहे? तर सचिन आहे. म्हणजे सचिन झाला करता, उडवणारा कोण? सचिन. पण प्रत्यक्ष उडणारे कोण? पक्षी. यासारखं प्रत्यक्ष कृती करणारा एक आणि ती करून घेणारा दुसरा, अशी जिथं रचना असते प्रत्यक्ष कृती करणारा एक आणि ती करून घेणारा दुसरा, अशी जिथं रचना असते त्याला प्रायोजक क्रियापद असं म्हणतात. प्रायोजक म्हणजे प्रेरणा देऊन आयोजन करून घेणे. या वाक्यातील करता ती कृती स्वतः करत नसून दुसऱ्यांकडून करवून घेत असतो. दोन कर्ते असतात, दुसऱ्याकडून कृती करतात, अशी रचना असते. दुसऱ्यांकडनं कृती करून घेतो अशी जर रचना असेल तर त्याला प्रायोजक क्रियापद असं म्हणतात. आणि या क्रियापदांच्या शेवटी वतो, विते, वितात, वतो, विते, वितात यासारखे रूप आलेले असतात. याला संस्कृतमध्ये इडागम असं म्हणतात. दुसरं एखादं उदाहरण बघू. भाऊ कदम प्रेक्षकांना खूप हसवितात. भाऊ कदम प्रेक्षकांना खूप हसवितात. मित्रांनो हसणारे कोण आहे? प्रेक्षक आहेत. हसणारे कोण असं विचारलं तर प्रेक्षक, पण हसवणारे कोण असं म्हटलं तर भाऊ कदम. यासारखं दोन कर्ते मिळून वाक्याला योग्य अर्थ देत असतील, वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतील तर त्याला प्रायोजक क्रियापद असं म्हणतात. सोपं आहे मित्रांनो. दोन दोनच्या लाईनीत लक्षात ठेवा. पुस्तकात जर नियम आपण बघत गेलो तर ते थोडेसे किचकट वाटतात. मी पण पुस्तकातलाच शिकवतो. मी काय मंगळ ग्रहावरून जाऊन नवीन नियम नाही आणले. पण या नियमांना लक्षात कसं ठेवायचं तर दोन कर्ते, दोन क्रियापद, दोन कर्म यासारखं जर आपण लक्षात ठेवत गेलो तर ते लक्षात राहायला सोपं राहील. आता पुढच्या प्रकाराचा विचार करूया. उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद. आता उभयविध क्रियापद काय असतं तर एकच क्रियापद एकच असतं पण दोन वाक्य असतात. एक क्रियापद दोन वाक्यांमध्ये आलेलं असतं. एकच क्रियापद, सेम क्रियापद, एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आलेलं असेल आणि एकामध्ये ते सकर्मक आणि दुसऱ्यामध्ये अकर्मक असेल, एकामध्ये सकर्मक आणि एकामध्ये अकर्मक असेल, अशी रचना असेल मित्रांनो तर त्याला उभयविध क्रियापद असं म्हणतात. सोपं आहे, डोक्याला खूप ताण घ्यायचा नाही. दोन कर्म असेल, द्विकर्मक असलं काही ना प्रश्न विचारा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटेल. दोन क्रियापद असले, एक सहाय्यकारी क्रियापद एक मुख्य क्रियापद तर त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. एक प्रकारे दोन कर्ते असले, क्रिया करणारे एक करून घेणारे दोन, वते वितो वितातवाले तर त्याला म्हणायचं प्रायोजक क्रियापद. आता उभयविध क्रियापद एकच क्रियापद असतं, दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आलेलं असतं. एकच क्रियापद असतं, दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आलेलं असतं आणि एका वाक्यामध्ये ते सकर्मक असतं, एका वाक्यामध्ये ते अकर्मक असतं. मग परत डोक्याला ताण, आता याला सकर्मक कशाला म्हणायचं आणि अकर्मक कशाला आणायचं तर परत तेच सांगतो. जुना व्हिडिओ वारंवार बघत राहा मित्रांनो. मराठी किती काही सोपी वाटली तरी तिला हलक्यात घेऊ नका. कारण कोणता मुद्दा परीक्षेत आपल्याला भारी भरून जाईल सांगता येत नाही. त्यामुळं वारंवार मराठीचे व्हिडिओ बघत राहा, मराठीचं पुस्तक वाचत राहा, अभ्यास करत राहा. अगदी खूप वेळ नाही दिला तरी चालेल, पण वारंवार जर आपण त्या गोष्टींना हाताळत राहिलो तर 100% आपला रिझल्ट चांगला येईल.
मग आता त्यांचं उदाहरण बघू. रामने धनुष्य मोडला. आणि रामचा धनुष्य मोडला. रामने धनुष्य मोडला आणि रामचा धनुष्य मोडला. मित्रांनो वाक्य दोन आहेत. दोन वाक्य आपण जवळपास सारखे सारखेच घेतले, फक्त नेचा आणि चाचा फरक केला. ने आणि चा या दोन विभक्ती प्रत्ययांचा फरक केला. बाकी राम सारखा, धनुष्य सारखा, मोड सारखा. रामने धनुष्य मोडला, रामचा धनुष्य मोडला. दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद काय? मोडला आहे क्रियापद आहे. दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद काय? मोडला. पण एका वाक्यात ते सकर्मक आहे, एका वाक्यात ते अकर्मक आहे. मग सकर्मक अकर्मक कसं ओळखायचं? तर कर्त्याला ने प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करून पहा, असेल तर सकर्मक, असेल तर सकर्मक. असं जर आपण ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलंय ते लक्षात ठेवा. मग ज्याला ने प्रत्यय असतं ते सकर्मक आणि ज्याला ने प्रत्यय नसतं ते अकर्मक. यासारखं सोपं लक्षात ठेवा. मग याला चाचीचे प्रत्यय असू शकतं, दुसरं काही असू शकतं. कर्त्याला जर ने प्रत्यय लागलेले असेल, नामाला जर ने प्रत्यय लागलेले असेल तर ते सकर्मक, ने प्रत्यय लागलेले नसेल तर ते अकर्मक. क्रियापद सेमच पाहिजे. एकच क्रियापद दोन वाक्य अशी जर रचना असेल तर कर्त्याला ने प्रत्यय लावून पहा, लागतंय का? लागत असेल तर सकर्मक, नसेल लागल तर अकर्मक. इथपर्यंत आपण आलो मित्रांनो. परत एकदा हा तक्ता व्यवस्थित लिहून घ्या, याला चांगला अभ्यासा. अगदी सोपी पद्धत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवताना प्रेरणा येते. लाईक करताना तुमच्याकडनं युट्यूब वाले काही 5-10 रुपये घेत नाहीत, पण तुमचं एक लाईक आम्हाला प्रेरणा देतं. तुमची एक कमेंट काय सुधारणा करावी ते सांगतं, व्हिडिओ कसा वाटला ते सांगतं. त्यामुळे आता हा घटक परत एकदा लिहून घ्या. तुमच्या लाईक आणि कमेंटची वाट बघतोय. आणखी मित्र जे परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ज्ञान हे वाटल्याने वाढत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.